मंडळी नमस्कार, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं नवीन एका भन्नाट अशा ब्लॉग मध्ये. आजच्या ब्लॉग मध्ये काय आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही चाललोय कोल्हापूर मार्गे रत्नागिरी चाललोय. तर रत्नागिरीत काय तर बहिणीचा आज आमच्या उद्या वाचण्याचा कार्यक्रम आहे, तर त्याला गिफ्ट द्यायचं आहे. त्या गिफ्ट साठी आपल्याला एका स्टोर मध्ये जायचं आहे. गिफ्ट काय घ्यायचं ते जाऊन बघायचं इथं आणि मस्तपैकी आपण नैवेद्यामध्ये जाऊन शाकाहारी जेवणार आहोत. त्याच्या आधीपर्यंत आपल्याला बर्फी घ्यायची आहे. बर्फी घेऊया पहिल्यांदा. माऊली बर्फी, जी इथली टिपूरलीची स्पेशल बर्फी आहे ती. चला 1 किलो. हा आणि 100 रुपये खायला येतं ना. खायला घेणार आहे. खायला 2 द्या इथं. अर्धी खाव्या ना. होय गोड पुढे जाऊन जेवायचं आहे. मला घर थाळी पाहिजे. ठीक आहे थाळी घेऊया. इथे जरा तब्येत बिघडलेली आहे आज, त्यामुळे इथे आज जेवण वरण भात खायला मिळणार आहे. मग काय डाळ भात. बर मंडळी, आपण आता कोल्हापुरात पोहोचलोय. इलेक्ट्रिक शेगडी घ्यायची आहे, ती घेऊया आपण इथं. आपल्याला इलेक्ट्रिक शेगडी त्यामध्ये काय व्हरायटी आहे त्याच्यामध्ये. ह्या तुम्हाला आता झाले गॅसमुळे कुठे भेटून झाले ते आता आलं स्टॉक. आपलं महिनाभर झाले स्टॉक नव्हता. ओके ठीक आहे, थँक्यू. असू देत, मग फायनल करा. आणि काय बिलिंग बघा करायचं बघतो आधी. वॉशिंग मशीन ना, वॉशिंग मशीन इथे काय किंमत आहे? ती वरतून आम्ही 500 डिस्काउंट देणार त्याच्यातून. ओके, फायनली पॉवर बँक घेतलेली आहे इथे एक, आणि ती इंडक्शन शेगडी घेतलेली आहे. तर आता निघूया. आता जाऊया आपण आता हॉटेल नैवेद्यमध्ये. आता तू आज चला, तू आज चल, तू आज चल. माहिती आहे मला, पण तू आज बस. मटकी है, ओके आलू है, पनीर है, दाल है, कढ़ी है, सीट है, ओके. ये क्या है? चूरी पापड़ है, मूंग दाल हलवा है, मूंगड़ा हलवा. बैगन मसाला है, ओके सैंडविच ढोकला है, चाट है, कटलेट्स है, पूरी है, रोटी है, भाजी है, ये अनलिमिटेड रहता है. सब कुछ है. सब कुछ अनलिमिटेड. इतना भी चाहिए हम लोग वापस दे सकते हैं. ठीक है. जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की मी त्या हॉटेलमध्ये जाऊन जेवून आलेलो आहे, त्या ठिकाणच्याच हॉटेलमध्ये परत जाऊन मी व्हिडिओ करतो. त्या ठिकाणी जेवण ज्या ठिकाणचं आवडतं त्या ठिकाणी मी विचारी जेवून आलेलो आहे. आणि आई पण आलेली आहे आणि कोमल पण आलेली आहे जेवण आलेली आहे. तू आलेला तेव्हा होताच की तू, तेव्हा साराणी होती. बरं ठीक आहे, मी आता खाऊन घेतो. खाऊन झाल्यानंतर सांगतो कसं कसं काय काय. इकडे इकडे द्या. व्हाईट काय सँडविच आहे ना, सँडविच एक द्या आणि पुरी द्या. कोमल वरून भात. तूप आहे काय? राईस दिलो. कढीची मॅडम, नाही राईस येतो. बघ सोयाबीन, सोयाचंक लाव. हे झालं व्यवस्थित. कोमल होते जेवण छान. घेतलाच काय एवढा मोठा जास्त म्हणून. ठीक आहे चल असू देत. आई होता का जेवण? जेवण होतं चांगलं.
ओके 1600 रुपये बिल आणि कॉम्प्लिमेंटरी आहे. बरं मंडळी, मस्तपैकी जेवण झालेलं आहे. गाडी पण आमची व्यवस्थित सुरू झालेली आहे. आता आपण निघायचं आहे रत्नागिरी साईडला. आता वाजले दुपारचे किती वाजलेत? 2:30 वाजलेत. चला निघूया. ओके हितेश, कुठे थांबायला लागणार आहे? कुठे थांबणार आहे? बरं. जेवण एवढं जबरदस्त झालं होतं, सगळेजण झोपलेले. फक्त आई आणि मी दोघं थोडी जागेवर. जाग्या झोपलेलंच नको तू. ते रोडचं काम चालू आहे, रत्नागिरी नागपूर हायवेचं काम. तिकडे धूळ आहे. काम कधी पूर्ण होणार काय माहिती. माझ्याकडे 3 वर्ष तर झाली रोडचं काम हे असं चालू आहे. बघूया थोडे आंब्यात पुढे जाऊन आंब्यात थांबता येते का बघूया. कारण थांबलो तर आपल्याला अर्धा तास थांबायला पाहिजे, कारण गाडीची कॉईल तोपर्यंत गरम झालेली असते, स्टार्टर बसत नाही. अर्धा तास थांबायला लागतं, त्यानंतर स्टार्टर लागतं. काय आहे? काय आली? मशीन. ओके, कुठेतरी मशीन यायचं आहे म्हणून आम्हाला थांबवलं इथे. नाही हे नव्हे, हे कॉन्क्रीटचं मशीन आहे. हे नव्हे, लांबडं असणार बहुतेक ते. लांबडी लॉरीसारखं लांबडं असणार का ते मशीन ते. गणपती बाप्पा मोरया. बाहेरचं वातावरण थोडं मस्त आहे बघ. व्हिडिओ करते. नाही नाही, बक्की 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 बक्की. अरे कर की काय अरे मायापुढे ठेवणार काय, टाकणार नाही बाहेर गेलो व्हिडिओ टाकणार नाही. आला आला. हा ते बोधी खालनं येते, ते बोधी मशीन मशीन येते मोठी. तो मशीन आहे एवढं नाही. ते मोठं आहे. ते लांबून तुला ते बारकं वाटते, ते जवळून बघा थांब दाखवतो. ते मशीन आलंय. कसलं मोठं मशीन आहे. कसली गरम हवा आली रे. आंब्यापासून जो घाट सुरू झाला ना, त्या घाटामधला रस्ता बऱ्यापैकी 4 पदरी झालेला आहे. आमच्या तर आम्ही साखरप्यापर्यंत खालती आलोय. 4 पदरी रस्ता आहे. आंब्याचं जे मंदिर आहे ना, घाटातलं जे मंदिर आहे, त्या मंदिरापर्यंत सिंगल रोड होता आंब्यापासून ते मंदिरापर्यंत. मंदिराच्या पुढे मात्र जो खिंड लागते, त्या खिंडीपासून 4 पदरी रस्ता आहे. असा रस्ता आहे. वेलकम. हां, तुम्ही म्हटल्यावर ती म्हणते. बरं मंडळी, आम्ही आता रत्नागिरीमध्ये पोहोचलेलो आहोत. उद्या मस्तपैकी वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. उद्याचा व्हिडिओ बघूया जमतो काय करायला. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका. नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी स्वतःची काळजी घ्या, आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि मस्त मजेत राहा.